Approximately 10 hours later. थोडं तर एक्सरसाइज केलंच पाहिजे. सो मी आज स्टेप्सने आले आहे. जास्त पण काम नाही आहे माझं. तर आता मी काहीतरी खाणार आणि त्यानंतर खाली जाणार. आताच मी आली आहे आणि थोडा वेळ काम करणार आणि पूजा करायची असते. सो ती करून खाली जाणार आहे. चला भेटू आपण नंतर. बाय. तर हे बघू शकता आजचं माझं ऑफिसचं लूक. आज वेडनेसडे असतो आणि मी त्या दिवशी काहीच करत नाही कारण मला खूप कंटाळा येतो. आणि सकाळी उठा आणि कपडे डिसाईड करा आणि त्यानंतर ऑफिसला घालून जा. आणि ऑफिसची लाईफ खूप हॅक्टिक आहे. खूप कंटाळा येतो. खूप म्हणजे खूप. आणि पहिलं तर मला काय वाटलं नाही इथे या जॉबमध्ये, पण आता खूप असं वाटतं यार उगाच करते. शपथ. जे लोक ऑफिसला जात असतील, जॉब करत असतील ते लोक रिलेट करू शकता माझ्यासोबत. तर ठीक आहे, चला भेटू नंतर खाली गेल्यानंतर. आता फ्रेश होते जरा आणि त्यानंतर काम करायचं आहे. आणि त्यानंतर पूजा वगैरे केली, म्हणजे पूजा वगैरे करून खाली जायचं आहे. आणि काय नाही, चला भेटू. बाय. तर मी हे बोलत होते की ऑफिसची लाईफ खरंच हॅक्टिक आहे. खूप स्वतःचं काहीतरी केलं. स्वतःच्या मनाप्रमाणे करायला भेटतं सगळं. सो स्वतःच काहीतरी केलं पाहिजे. जॉब पण ठीक आहे, पण ठीक आहे. आणि मला तरी पहिला तरी ठीक वाटायचा, आता असं वाटतं यार नको, अजिबात नको. आणि आता काय, आणि यार हे पिंपल्स बघा ना, म्हणजे नाही सॉरी इकडे आले लेफ्ट साईडला आणि ते एवढं दुखत आहे ना खूप. यार पिंपल्स काय येतात काही कळतच नाही. सगळ्या मुलींचा आणि मुलांचा तोच प्रॉब्लेम आहे की पिंपल्स काय येतात फेसवर. पण हे नॅचरल आहे, ठीक आहे, पण त्याचं काय नाही. पण ते पेन होतं ना असं का हात लागलं की, त्याचं खूप हे होतं. तर ठीक आहे, चला आता मी थोडा खाते, चाय वगैरे पिते आणि त्यानंतर भेटते तुम्हाला. बाय. तर हाय फ्रेंड्स, मी तुम्हाला मगाशी बोलली होती की मी नंतर खाली जाणार आहे. सो मी आत्ताच आली आहे खाली आणि आता मी मंदिरात जाणार आहे कारण माझ्या फ्रेंडसोबत जायचं होतं. सो आत्ता जाणार आहे. तर चला भेटू आपण तिकडे. बाय. पहिला मी आता चाय पिऊन घेते आता आणि त्यानंतर मग मी खाली जाईल आवरून वगैरे. जर थोडं काही करायचं असेल तर आवरेल आणि जाईल आणि त्यानंतर घरी येऊन मग मी परत काम करू शकते. चला बाय. ब्रेड विथ चाय. ते माझ्या फ्रेंडच्या इकडे आलो आहे वरती आणि आता तिथे कॅरम खेळणार आहे. आणि हा इचके आहे त्याच्यासोबत. तू खायला आणलास का? कुत्रा साला मोठं काहीतरी घेऊन आला पण खायला घेऊन आला नाही. कॅरम खेळत आहे आणि हा इचका त्याची रेडी. हा आम्ही आता फिरायची प्लॅनिंग करतोय आणि हा एकच असा आहे की त्याला पटत नाही आमचं बोलणं. हा कंजूसगिरी करतोय, ह्याला बोलतात कंजूसपणा. हा पेट्रोल किती जाणार आहे ते आमचे मेन बॉस आहेत, त्यांना विचारणार. ते आत्ताच आले आहेत. वकील आहेत ते आमचे. 2000 years later. हाय फ्रेंड्स, तर मी घरी आली आहे आणि आता वाजले आहे 12 वाजून गेलेत आणि मी व्हिडिओ एंड नाही केला, तर म्हणून आता व्हिडिओ एंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.